नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण जो मागचा व्हिडिओ बनवलेला होता, की पेढे वाटा, संस्थापक जिंकले आणि अभियोग्यताधारक हारले. या व्हिडिओला तुम्ही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. आता त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला अनेक विद्यार्थ्यांनी मेसेजेस केलेले होते, की आम्ही त्या ठिकाणी मुलाखतीला हजर होतो. परंतु मुलाखतीला हजर राहून सुद्धा बरेचसे कॅन्डिडेट्स नव्हते. आपण एकटे मुलाखतीला हजर होतो. तरी सुद्धा आपल्याला त्या मुलाखतीमध्ये आपलं नाव सिलेक्ट केलं नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी घेतलं नाही. आपली ॲब्सेंटी दाखवलेली आहे. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी असे मेसेज केले, की "सर, आम्हाला मुलाखतीच्या संस्था आल्या, परंतु संस्थेनं आमच्याशी कोणत्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट केलेला नाही." तर बरेचसे असे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, की या मुलांना या मुलाखतीच्या भरतीमध्ये डावललं गेले आणि चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी ही भरती केलेली आहे, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि आता जी तुमच्या समोर बातमी दिसते आहे, ती तशाच अनुषंगानं आहे, की ही जी बातमी आहे बघा, जिल्हा मराठाची नोकर भरती रोखलेली आहे. आता ही जी भरती रोखलेली आहे, याचं कारण काय आहे? तर या ठिकाणी बघा, इथं तुम्हाला दिसत असेल, की जे शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड आहेत, माध्यमिकचे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, की अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक शिक्षण संस्थेची उमेदवारी अंतिम यादी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेली आहे. निवडलेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासली आहेत. तथापि नोकर भरतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याने त्या उमेदवारांना नोकरीचे आदेश द्यायचे की नाही याबाबत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडून मार्गदर्शन मागवले आहे. त्याकडून अधिकृत मार्गदर्शन येईपर्यंत जिल्हा मराठा संस्थेने निवडलेल्या कोणत्याही उमेदवारांना नोकरीचा अंतिम आदेश देता येणार नाही. म्हणून मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की माझं सिलेक्शन केलं नाही मी एकटा असून सुद्धा किंवा आम्हाला त्या भरतीपासून आम्हाला ती संस्था येऊन सुद्धा आमच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट केला नाही आणि काहीही कळवलेलं नाही. तर त्या संस्थेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे, की जे 10 उमेदवार पाठवलेले होते, त्यापैकीच उमेदवाराची भरती केलेली आहे का? किंवा दुसऱ्या कुठल्या उमेदवाराची भरती केलेली आहे का? हे स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रार करा किंवा आयुक्तांच्याकडे तक्रार करा. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं होतं किंवा तुम्ही स्पीड पोस्टद्वारे त्यांना एक पत्र पाठवा आणि त्यांचं उत्तर काय येते संस्थापकांचं, हे तुम्ही बघा. अशा पद्धतीनं आपण तुम्हाला सांगितलेलं होतं. तर तशाच पद्धतीचा प्रकार या ठिकाणी मित्रांनो घडलेला आहे. जिल्हा मराठाची जी नोकर भरती आहे, या नोकर भरतीवरती किंवा जी काही मुलाखतीची यादी शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे गेलेली आहे कागदपत्र छाननीसाठी, तर तिथं या मुलांनी तक्रार केलेली आहे, की अशा-अशा पद्धतीनं नोकर भरतीमध्ये या भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळं ही जी मराठाची नोकर भरती आहे, जिल्हा मराठा संस्थेची, ती नोकर भरती या ठिकाणी थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे. आता याची अंतिम चौकशी झाल्याशिवाय इथं जे काही विद्यार्थी निवडले गेलेले आहेत, त्यांना फायनल जॉइनिंग मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर या ठिकाणी स्थगिती मिळालेली आहे. आता दुसरी गोष्ट नेमकं काय झालंय हे आपण बघूया. बघा, अहमदनगर जिल्हा मराठा इथं इथं जर तुम्ही बातमी वाचली तर बघा, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेकडून नोकर भरतीची पाठवण्यात आलेली उमेदवाराची अंतिम यादी अहिल्यानगरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात अडकली आहे. आता हे आपण इथं बघितलेलं आहे. त्याच्या खाली काय म्हटलेलं आहे बघा, की तोपखाना पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी तसेच भ्रष्टाचार झाल्याच्या कथित आरोपामुळे ही यादी काल संध्याकाळपर्यंत मंजूर होऊ शकली नव्हती. जिल्हा मराठा संस्थेच्या निवड यंत्रणेने ही यादी मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे कागदपत्र तपासणीसाठी पाठवली होती. शिक्षण भरती चौकशीच्या ससेमिरात अडकल्याने जिल्हा मराठा संस्थेने फायनल केली असली तरी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनीच रोखल्याने जिल्हा मराठा पदाधिकाऱ्यांना जबर धक्का बसला आहे. आता त्यावर राज्याचे शिक्षण आयुक्त काय निर्वाळा देतात याकडे लक्ष लागलेले आहे. म्हणजे शिक्षण आयुक्तांच्या निर्णयाशिवाय आणि याच्यामध्ये खरंच भ्रष्टाचार झालेला आहे का? ही जागा कोणी भरलेली आहे? कशा पद्धतीने भरलेली आहे? त्या ठिकाणी जे 10 उमेदवार आलेले आहेत, त्या 10 उमेदवारांच्या मधलेच विद्यार्थी या ठिकाणी भरलेले आहेत का? किंवा ते 10 विद्यार्थी डावलून दुसऱ्याच एखाद्या उमेदवाराची भरती केलेली आहे का? हे पाहिलं जाणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा ज्या संस्थेमध्ये तुम्ही गेलेला होता मुलाखतीसाठी, त्या संस्थेमध्ये नेमकी कोण व्यक्ती
भरलेली आहे, ह्याची चौकशी तुम्ही केली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पैशाची मागणी केल्यामुळं त्या संस्थेची कॉन्टॅक्ट केलेला नाही आणि जरी कॉन्टॅक्ट केला नसेल, तरी तुमचं नाव मुलाखतीच्या यादीमध्ये आल्यानंतर त्या संस्थेने तुम्हाला मेल करायचा असतो. तशा पद्धतीनं तुमच्याशी पत्रव्यवहार वगैरे या गोष्टी करायच्या असतात. परंतु तशा काही केल्या नसतील, जर तुम्हाला कळवलेलं नसेल, तर त्या संस्थेने नेमका कोण माणूस भरलेला आहे, हे तपासण्याची जबाबदारी तुम्हा विद्यार्थ्यांची आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं जाऊन चौकशी करणं अपेक्षित आहे. मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, की तुम्ही जर का तुमच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडल्या असतील, तुम्हाला जर वाटत असेल, की मी त्या ठिकाणी हजर होतो, परंतु मला ॲब्सेंट दाखवलेलं आहे, तिथं कुठलीच जागा भरलेली नाही, तर त्या संस्थेमध्ये जाऊन त्या संस्थेवरती तुम्ही लक्ष ठेवा, की त्या ठिकाणी नेमकी जागा रिक्त ठेवलेली आहे का? किंवा दुसरा कोणी माणूस भरलेला आहे का? रिक्त ठेवलेला आहे. तुम्हाला जर नाकारलं गेलेलं आहे, तुम्ही जर एकटेच त्या ठिकाणी गेलेला असाल आणि 10 पैकी 1च व्यक्ती त्या ठिकाणी मुलाखतीला हजर असेल आणि जर तुम्हाला नाकारलं असेल, तर ते नेमकं तुम्हाला का नाकारलेलं आहे? याचं कारण तुम्ही त्या संस्थापकांच्याकडनं मागू शकताय, की तुमच्यामध्ये काय कमी होती म्हणून तुम्हाला या ठिकाणी नाकारलं गेलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही त्या संस्थापकांच्या मार्फत या ठिकाणी मागू शकता आणि ते तोंडी न मागता तुम्ही त्यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करा, की "सर, मी त्या ठिकाणी हजर होतो. माझी मुलाखत झालेली आहे. 10 कॅन्डिडेट्सपैकी मी एकटाच या ठिकाणी उपस्थित होतो. तरीसुद्धा तुम्ही माझं सिलेक्शन केलेलं नाही. ती जागा रिक्त दाखवलेली आहे आणि त्या पाठीमागचं कारण काय आहे? मी नेमकं कुठं कमी पडलेलो आहे? हे तुम्ही मला या ठिकाणी सांगा. जर अशा पद्धतीनं तुम्ही केलं तर तुमच्याकडे कुठलातरी पुरावा राहील आणि त्या आधारे मग अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी तक्रार करता येईल. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही जागरूक असलं पाहिजे. तुम्ही पैसे मागितले किंवा पैशाचा व्यवहार होतो, खूप मोठे अ, मागणी या ठिकाणी केलेली आहे. असं म्हणून जर तुम्ही घरी बसत असाल, तर तुम्हाला आत्ता कळालं असेल, की या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी धाडस केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांनी धाडस केलेलं आहे म्हणून या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा, उमेदवारांच्या मुलाखती, पाठाचं व्हिडिओ रेकॉर्डिंगचा प्रश्न गंभीर आहे. कारण मित्रांनो सरळ-सरळ तुम्हाला माहिती आहे, की या मुलाखतीला किंवा या व्हिडिओ रेकॉर्डिंगला कुठल्याही पद्धतीचा म्हणजे त्याला नगण्य असा प्रतिसाद दिलेला आहे. केवळ आणि केवळ ही भरती जी आहे, ती पैशावरती झालेली आहे. आता काही संस्था आहेत, त्या संस्थेविषयी मी बोललेलो आहे, की विना पैशाच्या ज्या संस्था आहेत, भरती करत आहेत. परंतु त्या कुठेतरी 2-3% च्या आसपास या ठिकाणी संस्था आहेत. बाकीच्या 95% ते 97% ज्या संस्था आहेत, या संस्था पैशाशिवाय भरती करत नाहीत आणि म्हणून काही उमेदवार ज्यांना खरंच वाटते, की आमच्यावरती अन्याय झालेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवणं आवश्यक आहे. ज्यांच्या बाबतीमध्ये अशा घटना घडलेल्या असतील, त्यांनी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देतो. त्यांनी सरळ माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या बाबतीमध्ये काय घडलेलं आहे? तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये गेला होता? तिथे किती विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि काय झालेलं आहे? याचा लेखाजोखा आपण घेऊया आणि पुढं तुम्हाला विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण होतकरू, प्रामाणिक, कष्टाळू मुलं ज्यांनी अत्यंत मेहनत केलेली आहे, अशी मुलं या ठिकाणी गोरगरिबांची, शेतकऱ्यांची मुलं नोकरीला लागणं गरजेचं आहे. जर तुमच्या हक्काची जागा जर दुसरा कोणी पैशावरती बळकावत असेल, तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. म्हणून विद्यार्थी म्हणून तुम्ही या ठिकाणी पुढे आलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. मित्रांनो, तुमचे जे काही मत आहे, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.